जर तुमची कन्या रास असेल तर आजचा हा व्हिडिओ तुमच्यासाठी. जर गेल्या काही दिवसात तुमच्यासोबत अचानक काहीतरी विचित्र पण सकर्मक गोष्टी घडू लागल्या असतील, जर रात्रीची झोप अचानक उघडू लागली असेल किंवा वर्षानुवर्ष रखडलेली कामे अचानक पुढे सरकू लागली असतील, तर थांबा. हा कोणताही योगायोग नाही. ब्रह्मांड आणि कर्मफळदाते शनिदेव तुम्हाला काहीतरी सांगून पाहतायत. मंडळी, तुमची जर कन्या रास असेल तर आजचा हा व्हिडिओ केवळ एक राशी भविष्य नाही, तर तुमच्या आयुष्याला एक नवी दिशा देणारा ठरणारा आहे. आणि हो मंडळी, हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा संदेश आहे. आज 13 जून 2026 शनिवारचा हा दिवस तुमच्या कष्टाचे चीज करणारा की तुम्हाला सावध करण्याचा इशारा देणार. जर हे संकेत तुमच्याकडे आले असतील तर समजून घ्या, तुमचे भाग्य बदलणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण यातला प्रत्येक मिनिट तुमच्या आयुष्याशी जोडलेला आहे. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी, तुम्हा सर्वांचं दत्त कृपा या चॅनलमध्ये स्वागत करते. तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन आले असाल तर आपल्या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा. आणि हो मंडळी, कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ गुरुदेव दत्त आणि तुमची पण कन्या रास आहे की नाही हे देखील मला कमेंट करून नक्की सांगा. आणि हो मंडळी, सबस्क्राईब केलं असेल तर बेल आयकनला सुद्धा क्लिक करा, म्हणजे जेव्हा कधी मी कन्या राशीचा व्हिडिओ अपलोड करेल त्याचं सर्वात अगोदर नोटिफिकेशन तुम्हाला पडेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही. चला तर मंडळी, वेळ न घालवता आपण आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. कन्या राशीच्या मंडळींनो, आज 13 जून 2026 म्हणजेच की ज्येष्ठ महिन्यातील शनिवारचा हा दिवस ज्योतिषशास्त्राच्या दृष्टीने अत्यंत विशेष मानला आहे. शनिवार हा न्याय देवता, कर्मफळदाते शनिदेवांचा वार आहे. आजच्या तिथीचा, नक्षत्राचा आणि ग्रहाचा योगाचा तुमच्या राशीवर थेट आणि खोल परिणाम होणार आहे. आजचा दिवस हा केवळ कॅलेंडरवरील एक तारीख नाही, तर तुमच्या भूतकाळातील कर्माचा हिशोब आणि भविष्यातील यशाचा पाया रचणारा दिवस आहे. आजची तिथी आणि नक्षत्राची स्थिती कन्या राशीच्या व्यक्तीमध्ये एक नवीन ऊर्जा निर्माण करणार आहे. पण ही ऊर्जा सकर्मक दिशेने कशी वापरायची हे समजून घेण्यासाठी आपल्याला आजची ग्रहस्थिती मंडळी आपल्याला आजची ग्रहस्थिती बारकाईने समजून घ्यावी लागेल. कारण पुढच्या मिनिटाला आपण पाहणार आहोत की आकाशातील 9 ग्रहांची चाल तुमच्यासाठी काय संकेत घेऊन आली आहे. चला तर मग आता पाहूया आजची मुख्य ग्रहस्थिती काय सांगते. कन्या राशीच्या कुंडलीत प्रत्येक ग्रह आज एका विशिष्ट भावात बसून तुमच्या जीवनावर प्रभाव टाकत आहे. सर्वात आधी बोलूया तुमच्या राशीचा स्वामी म्हणजेच की बुध ग्रहाबद्दल. बुध हा बुद्धी आणि वाणीचा कारक आहे, जो आज तुम्हाला योग्य निर्णय घेण्याची क्षमता देत आहे. सूर्यदेव तुमच्या पराक्रम आणि कर्माच्या भावाला ऊर्जित करत आहेत, ज्यामुळे समाजात तुमचा मानसन्मान वाढवणार आहे. चंद्रमा म्हणजेच की तुमची मन आज अत्यंत शांत आणि संतुलित राहणार आहे, ज्यामुळे तुम्ही कठीण प्रसंगातही योग्य मार्ग निवडून शकाल. आता अत्यंत महत्त्वाचे ग्रह म्हणजेच की राहू आणि केतू. राहू आणि केतूची स्थिती तुमच्या मनात काही अशी संभ्रम निर्माण करू शकते, पण घाबरू नका. केतूची आध्यात्मितील उपस्थिती तुम्हाला अतिरिक्त शक्ती देईल. मंगळदेव तुमच्या सहसाला मंडळी तुमच्या साहसाला आणि ऊर्जेला वाढवत आहे. तर शुक्र ग्रह तुमच्या कौटुंबिक आणि आर्थिक जीवनात सुखाची पेरणी करत आहे. देवगुरु बृहस्पती गुरु यांचे आशीर्वाद तुमच्यावर आहेत, ज्यामुळे तुमचे ज्ञान मिळवण्याची इच्छा तीव्र होईल. आणि सर्वात शेवटी ज्याच्यासाठी या संपूर्ण दिवसाच्या धुरा आहे ते म्हणजेच की शनिदेव तुमच्या कुंडलीतील अत्यंत मजबूत स्थितीत आहे. शनिदेवांची ही स्थिती कन्या राशीसाठी काय इशारा देत आहे हे समजून घेणं सर्वात महत्त्वाचं आहे, कारण शनिदेवाचा एक छोटासा संकेत तुमचं संपूर्ण आयुष्य बदलू शकतं. शनिवारचा दिवस आणि शनिदेवाची दृष्टी याकडे कधीही दुर्लक्ष करू नका. आज शनिदेव मंडळी आज शनिदेव कन्या राशीच्या व्यक्तींना एक अतिशय गंभीर पण हितकारक इशारा देत आहे. शनिदेवाची वक्रदृष्टी किंवा विशेष प्रभाव तुमच्या ज्या भावावर पडत आहे तिथे तुम्हाला शॉर्टकट न घेण्याचा सल्ला देत आहेत. शनिदेव सांगतात, जर तुम्ही भूतकाळात प्रामाणिकपणे कष्ट केले असतील तर घाबरू नका, तुमचे फळ देण्याची वेळ आता आली आहे. पण जर तुम्ही आळस केला असेल किंवा कोणाचं मन दुखून पुढे जाण्याचा प्रयत्न केला असेल तर मात्र आज तुम्हाला सावध व्हावं लागेल. आजच्या दिवशी कोणत्याही प्रकारचे खोटेपणा, कायदेशीर बाबीमध्ये निष्काळजीपणा आणि कोणाचाही अपमान करणं टाळा. आज तुम्ही घेतलेला प्रत्येक
प्रामाणिक निर्णय शनिदेव पाहत आहेत. कर्माचा सिद्धांत आज अगदी स्पष्टपणे लागू होणार आहे. तुम्ही जे पेरलं आहे तेच आज उगवणार आहे. म्हणूनच आजचं स्वतःवर ताबा ठेवा आणि कष्टाला पर्याय नाही हे लक्षात ठेवा. कारण या कष्टानंतर तुमच्या पाठीशी उभी राहणारी शक्ती कोणती आहे हे ऐकून तुमच्या मनाला नक्कीच दिलासा मिळेल. कन्या राशीच्या स्वामी भक्तांनो, इथे तुमच्यासाठी एक मोठा दिलासा आणि आध्यात्मिक बळ मिळते. ब्रह्मांडात कितीही उलथापालथ झाली मंडळी, ब्रह्मांडात कितीही उलथापालथ झाली तरी ज्याच्या पाठीशी साक्षात स्वामी समर्थांची कृपा असते त्यांचं कुणीही आहित काही करू शकत नाही, त्यांचा केसही वाकडा करू शकत नाही. आज स्वामींचे संकेत कन्या राशीसाठी अत्यंत स्पष्ट आहेत. अशक्यही शक्य करतील स्वामी. तुमच्या मनात गेले काही दिवसापासून जी घालमेल चालू आहे, जी अनामिक भीती आहे ती दूर करण्यासाठी स्वामींचे नामस्मरण आज तुम्हाला मदत करणार आहे. स्वामी सांगतात, अंधश्रद्धेच्या किंवा अवास्तव दाव्याच्या मागे धावू नका. कोणत्याही चमत्काराची अपेक्षा करण्यापेक्षा आपल्या कर्मावर आणि संयमावर विश्वास ठेवा. आज जर एखादा कठीण प्रसंग आलाच तर शांत बसा आणि मनोभावेने स्वामींचं स्मरण करा. तुम्हाला योग्य तो मार्ग आपोआप सापडेल. हा संयम तुम्हाला आयुष्यात किती पुढे घेऊन जाऊ शकतो याचा प्रत्यय तुम्हाला पुढील 10 संकेतावरून येईल, जे कदाचित आज तुमच्या आयुष्यात प्रत्यक्ष घडत आहेत. पहा मंडळी, आता मी तुम्हाला असे 10 संकेत सांगणार आहे जे ऐकताना तुम्हाला जाणीव होईल, हो हे तर अगदी माझ्या आयुष्यात घडत आहे. या संकेताकडे बारकाईने लक्ष द्या. पहिला संकेत, तुमची अनेक महिन्यापासून किंवा वर्षापासून रखडलेली अडकलेली कामे अचानक अगदी सोप्या पद्धतीने मार्गे लागताना दिसत असेल. दुसरा संकेत, अशी एखादी व्यक्ती जिला तुम्ही पूर्णपणे विसरून गेला होतात किंवा जिच्याशी संबंध तुटले होते ती अचानक तुमच्याशी संपर्क साधेल. तिसरा संकेत, आर्थिक चणचण किंवा पैशाचे अडथळे जे तुम्हाला रात्री जगू देत नव्हते ते हळूहळू कमी होण्यास सुरुवात झाली असेल. चौथा संकेत, रात्रीच्या वेळी किंवा पहाटेच्या वेळी तुम्हाला विशिष्ट आध्यात्मिक किंवा निसर्गाशी जोडलेले वारंवार स्वप्न पडत असतील. पाचवा संकेत, मनातील अनामिका भीती, निराशा किंवा नकारमकता अचानक कमी होऊन एक वेगळी शांतता जाणू लागेल. सहावा संकेत, तुमच्या डोळ्यासमोर प्रगतीच्या किंवा रोजगारीच्या नवीन संधी अचानक दिसू लागतील, ज्या आधी कधीच दिसल्या नव्हत्या. सातवा संकेत, घरातील जे वातावरण आधी तणावाचे किंवा भांडणाचे होते तिथे आता हळूहळू सुसंवाद आणि शांतता निर्माण होत असेल. आठवा संकेत, कामाच्या ठिकाणी किंवा समाजात लोक तुमच्या मताचा आधार करू लागले असतील, तुमचा मान वाढू लागला असेल. नववा संकेत, तुम्ही भूतकाळात केलेल्या प्रचंड मेहनतीची चीज होण्याचे चिन्ह म्हणजेच की तुमचं कौतुक किंवा फळ मिळण्याची सुरुवात झाली असेल. दहावा संकेत, सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुमचा स्वतःवरचा आत्मविश्वास जो कुठेतरी हरवला होता तो पुन्हा एकदा प्रचंड प्रमाणात वाढला असेल. मंडळी, हे 10 संकेत जर तुम्हाला मिळत असतील तर तुमची मेहनत आता खऱ्या अर्थाने फळाला येणार आहे. चला तर मग पाहूया कोणत्या क्षेत्रात तुम्हाला हे कष्टाचे फळ मिळणार आहे. कन्या राशीचे व्यक्ती कधीही कष्टाला घाबरत नाही, पण जेव्हा कष्टाचे योग्य फळ मिळत नाही तेव्हा मन निराशा होते. परंतु 13 जून 2026 हा शनिवार तुमच्यासाठी यशाची नवीन दारे उघडत आहे. प्रामुख्याने नोकरी आणि व्यवसाय या क्षेत्रामधील तुमच्या कष्टाचे सोने होणार आहे. ज्यांनी रात्रीचा दिवस करून काम केले आहे त्यांना वरिष्ठांकडून शाबासकीची थाप मिळणार आहे. पैसा आणि गुंतवणुकीच्या बाबतीतही तुमच्या जुन्या नियोजनाचे चांगले परिणाम आज दिसून येतील. कुटुंबात निर्माण झालेले मतभेद दूर होऊन कौटुंबिक सुख लाभेल. सामाजिक स्तरावर तुमचा मानसन्मान वाढेल, ज्यामुळे तुमची एक वेगळी ओळख निर्माण होईल. जे विद्यार्थी शिक्षण आणि करिअरच्या क्षेत्रात संघर्ष करत आहेत त्यांना त्यांच्या एकत्रगतीचे फळ मिळेल. पण हे सर्व मिळत असताना तुमची आर्थिक स्थिती नेमकी कशी राहील, कुठे फायदा होईल आणि कुठे नुकसान टाळावा लागेल हे जाणून घेणं देखील महत्त्वाचं आहे. मंडळी, त्या अगोदर जर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आपल्या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा, जेणेकरून प्रत्येक कन्या राशीचा व्हिडिओ हा तुमच्यापर्यंत पोहोचेल. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला मात्र विसरू नका मंडळी. पहा, आता वळूया तुमच्या आर्थिक स्थितीकडे. आज धनप्राप्तीचे अतिशय सुंदर योग जुळून येत आहे. अचानक कुठून तरी अडकलेले पैसे किंवा थकीत रक्कम तुम्हाला परत मिळू शकते, जर तुम्ही प्रामाणिक मार्गाने प्रयत्न केले असतील तरच. आज आर्थिक लाभ निश्चितच आहे मंडळी, परंतु शनिदेवाचा प्रभाव असल्यामुळे खर्चावर नियंत्रण ठेवणं अत्यंत गरजेचं आहे. आजचा दिवस चैनीच्या वस्तूवर
अवाजवी खर्च करण्याचा नाही. जर तुम्ही मोठी गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल, जसं की शेअर मार्केट, जमीन किंवा सोने, तर आज घाईघाईत कोणताही निर्णय घेऊ नका. सर्व कागदपत्रे नीट तपासा आणि अनुभवी व्यक्तीचा सल्ला घ्या. आर्थिक निर्णयासाठी आजची कोणती वेळ सर्वात शुभ आहे हे तुम्हाला पुढे सांगणारच आहे. त्या वेळेत केलेले काम तुम्हाला नक्कीच यश देईल. पण त्याआधी नोकरी आणि व्यवसायात आज काय मोठे बदल होणार आहेत ते समजून घेऊया. त्या अगोदर मंडळी, आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ता सबस्क्राईब करा आणि हो, कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ असं 3 वेळा नक्की कमेंट करा. आणि हो, बेल आयकॉनला सुद्धा क्लिक करा, म्हणजे जेव्हा कधी मी कन्या राशीचा व्हिडिओ अपलोड करेल त्याचं सर्वात अगोदर नोटिफिकेशन तुम्हाला पडेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ कन्या राशीचा मिस करणार नाही. पहा मंडळी, नोकरी करणाऱ्या कन्या राशीच्या जातकांसाठी, ताईंसाठी, दादांसाठी, मंडळींसाठी आजचा दिवस आत्मपरीक्षणाचा आणि प्रगतीचा आहे. ऑफिसमध्ये तुमच्या कामाची पद्धत पाहून तुमचे वरिष्ठ प्रभावित होऊ शकतात. उत्पन्नाचे किंवा नवीन जबाबदारी मिळण्याची दाट शक्यता नाकारता येतच नाही. सहकार्याशी बोलताना मात्र नम्रता ठेवा, अहंकार नडणार नाही याची काळजी घ्या. व्यवसाय करण्यासाठी आज नवीन ग्राहकांशी जोडलेली जाण्याची नामी संधी आहे. जर तुम्ही तुमचा व्यवसाय वाढवण्याचा विचार करत असाल तर आज नवीन योजनेवर काम सुरू करू शकतात. मात्र जर तुम्ही भागीदारीत म्हणजेच की पार्टनरशिप व्यवसाय करत असाल तर भागीदारीशी पारदर्शकता ठेवा. कोणतीही गोष्ट लपवून ठेवल्यास भविष्यात नुकसान होऊ शकतं. व्यवसाय आणि नोकरी सांभाळत असताना आपल्या हक्काच्या माणसाला म्हणजेच की कुटुंबाला विसरून चालणार नाही. तर पहा मंडळी, कौटुंबिक जीवनाचा विचार केला तर आज घरात आनंदाचे वातावरण राहील. जोडीदारासोबत जर काही दिवसापासून मतभेद किंवा गैरसमज चालू असतील तर आज शांतपणे डोक्याने संवाद साधला ते सर्व गैरसमज दूर होतील. नात्यात संयम आणि एकामेकाबद्दल आदर असणे किती महत्त्वाचं आहे हे आज तुम्हाला पटेल. मुलांच्या बाजूने एखादी चांगली बातमी समजल्यामुळे घरातील वातावरण प्रफुल्लित होईल. नातेवाईकांकडून किंवा जुन्या मित्रांकडून तुम्हाला अपेक्षापेक्षा जास्त सहकार्य लाभेल. जे अविवाहित आहेत आणि योग्य जोडीदाराच्या शोधात आहेत त्यांच्यासाठी आज काही सकारात्मक संकेत मिळू शकतात. नात्यातील हा गोडवा टिकून ठेवण्यासाठी तुमचे आरोग्यही उत्तम असेल गरजेचे आहे, बरोबर ना? चला तर मग आरोग्याबाबत काय काळजी घ्यायची ते पाहूयात थोडक्यातच. आरोग्याच्या दृष्टीने आजचा दिवस सामान्यतः चांगला असेल, परंतु कामाच्या व्यापाळी वातावरणामुळे मानसिक ताणतणाव वाढण्याची दाट शक्यता आहे. कन्या राशीचे व्यक्ती अनेकदा खूप विचार करतात, ज्यामुळे तुमच्या किंवा त्यांच्या पचन संस्थेवर आणि झोपेवर परिणाम होतो. आज रात्री पुरेशी झोप घेण्याचा नक्की प्रयत्न करा आणि आहारावर नियंत्रण ठेवा. बाहेरचे तळलेले अन्न खाणे टाळा. हे केवळ सामान्य ज्योतिषशास्त्र मार्गदर्शन आहे. जर तुम्हाला आरोग्याची कोणती जुनी समस्या असेल तर डॉक्टरांचा सल्ला नक्कीच घ्या. कोणते ज्योतिषशास्त्र दाव्यावर विसंबून राहू नका मंडळी. स्वतःला निरोगी ठेवल्यानंतर आजचा दिवस अधिक शुभ कसा बनवायचा यासाठी काही ठराविक गोष्टींची माहिती असणं देखील आवश्यक आहे. आता नोंदवून घ्या. आजची सर्वात महत्त्वाची आणि शुभ माहिती जी तुम्हाला तुमचे प्रत्येक पाऊल योग्य दिशेने टाकण्यास मदत करेल. शुभ अंक असणार आहे आज तुमच्यासाठी 5 आणि 8 हे अंक अत्यंत भाग्यवान ठरतील. शुभ रंग आज निळा, गर्द निळा, हिरवा रंग वापरल्यास तुमच्यातील सकारात्मकता वाढेल. शुभ दिशा आज तुमच्यासाठी पश्चिम आणि उत्तर दिशा लाभाची राहील. शुभ वेळ दुपारी 12 ते दुपारी 2च्या दरम्यान तुमची महत्त्वाचे निर्णय किंवा व्यवहार करू शकतात. या वेळेमध्ये कोणते कार्य टाळावे. आजच्या दिवशी कोणाकडूनही मोफत वस्तू घेणं किंवा कोणालाही उसने पैसे देणे पूर्णपणे टाळा. आता वळूया संपूर्ण दिवसाला अधिक सुखकर आणि समृद्ध बनवणाऱ्या अत्यंत सोपे आणि सुरक्षित उपायाकडे. पहा मंडळी, ज्योतिषशास्त्रात अत्यंत हिंदू धर्माच्या उपायांचं महत्त्व खूप मोठं आहे, पण ते उपाय सोपे आणि साधे असावेत. आज शनिवार असल्याने शनिदेवाच्या कृपेसाठी खालील गोष्टी नक्की करा. आज संध्याकाळी शनी मंदिरात जाऊन किंवा घरातच शनिदेवाचं स्मरण करून काळ्या तिळाचं दान करा. आपल्या ऐपतीप्रमाणे एखाद्या गरजू किंवा गरिबी व्यक्तीला अन्न किंवा छत्री दान करा. शनिदेव न्यायाचे राजा आहेत. गरिबांना मदत केल्याने ते अत्यंत प्रसन्न होतात. तुमच्या कामात प्रामाणिकपणा ठेवा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ या मंत्राचं मनोभावे किमान 108 वेळा नामस्मरण करा. स्वामींचे नामस्मरण तुमच्या सभोवताली एक सकारात्मक ऊर्जा कवच तयार करेल, जे तुम्हाला सर्व संकटापासून वाचवेल. कोणत्याही प्रकारच्या अंधश्रद्धाळू किंवा अवास्तव मंत्रतंत्राच्या मागे लागू नका. तर कन्या राशीच्या मंडळींनो, आज 13 जून
2026चा हा शनिवार तुमच्यासाठी कर्माचा हिशोब चुकता करणारा आणि प्रामाणिक कष्टांना यशाची जोड देणारा ठरणार आहे. श्रद्धा, कर्म आणि सकर्मक विचार हीच तुमच्या यशाची तीच सूत्री आहे. स्वतःवर विश्वास ठेवा आणि स्वामींच्या चरणी लीन व्हा. तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला? वर सांगितलेल्या 10 संकेतापैकी कोणते संकेत तुम्हाला तुमच्या आयुष्यात जाणवत आहे हे मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. तुमच्या कन्या राशीच्या मित्रपरिवारांसोबत शेअर करा आणि असेच मार्गदर्शक व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. कमेंट बॉक्समध्ये पूर्ण श्रद्धेने श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. स्वामी तुम्हा सर्वांचं कल्याण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते. तर मंडळी, आजच्या दिवशी तुम्हाला आजचा दिवस खूप छान आणि सुखाचा जावा ही स्वामींच्या चरणी देखील परत एकदा प्रार्थना करते. भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्व मंडळींना श्री स्वामी समर्थ. गुरुदेव दत्त, गुरुदेव दत्त.